2011 मध्ये गुजरातचा दौरा करून आलेल्या आणि गुजरातच्या विकासानं भारावून गेलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींच्या शपथविधीला हजेरी लावली होती। दृश्ये आम्ही आपल्याला दाखवली। राज गुजरातला जाऊन आले आणि मोदींचं अनेक सभांवरून त्यांनी तोंड भरून कौतुकही केलं। पण आता राज आणि मोदी यांच्यातल्या मैत्रीत दुरावा आलाय की काय? पंतप्रधान पदासाठी भाजपचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर नरेंद्र मोदी अनेकदा मुंबईत आले, मात्र त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली नाही। पंतप्रधान पदाची आशा असलेल्या मोदींनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी मात्र कायम संपर्क ठेवला। ही खरी तर राज ठाकरे यांची दुखरी नस आहे का? राज ठाकरेंनी अचानक मोदी विरोधी घुमजाव का बरं केलं? मराठी मतं जिंकण्यासाठी गुजरातींना सॉफ्ट टार्गेट करण्याची व्यूहरचना मनसेनं का बरं रचली? आणि त्याहीपेक्षा सुद्धा एकीकडे मोदींचं कौतुक करायचं पण त्याच वेळेला मोदींवर टीकाही करायची, या राज यांच्या भूमिकेचा नेमका फायदा कुणाला होणार आहे आणि तोटा कुणाला होणार आहे, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया मोदी विरुद्ध राज या खास कार्यक्रमात। मोदी विरुद्ध राज या कार्यक्रमात आपलं स्वागत। आज माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत अभय देशपांडे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे। अभयजी आपलं स्वागत। संदीप प्रधान, राजकीय विश्लेषक संदीप प्रधान आपल्यासोबत आहेत। संदीपजी आपलंही स्वागत। मनसेची भूमिका मांडण्यासाठी आहेत मनसेचे धडाडीचे आमदार प्रवीण दरेकर। प्रवीण दरेकरजी आपलं स्वागत। आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आणि प्रवक्ते किरीट सोमय्या, आपण पडद्यावर बघत असाल दोघांना, एकानी भगवा अशा प्रकारचा जब्बा घातलेला आहे तर एकानी हिरव्या अशा रंगाचा जब्बा घातलेला आहे। हे त्यांनी ठरवून केलंय की काय मला माहिती नाही, परंतु प्रवीण दरेकर यांचा लाल आणि भगवा असा जब्बा आहे तर किरीट सोमय्या यांचा हिरवा आहे। दोघं मिळून मला एक भारतीय जनता पक्षाचा तिकडे झेंडा तयार होतो की काय असंही एक चित्र दिसतंय, पण तसं चित्र रियालिटीमध्ये दिसत नाहीये, रिअलमध्ये पण दिसत नाहीये। नेमकं राज साहेब आज काय म्हणाले, त्यांना काय म्हणायचं होतं? प्रवीण दरेकर नाही, तुम्ही रंगाचे अर्थ तुमच्या जी काढताय त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही, परंतु आज राज ठाकरे साहेबांचे आपण जर प्रेसशी त्यांनी जे वक्तव्य केलं ते अत्यंत बारकाईने जर पाहिलं तर उदयजी राजसाहेब काय म्हणाले की नरेंद्र मोदी यांचं कार्य चांगलं आहे, आदरणीय, याच्यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही। आणि त्याविषयी ते काल बोलले होते आणि आजही ती भूमिका आहे। म्हणजे त्यांच्या कामाविषयी, कार्यक्षमतेविषयी त्यांना काही त्या ठिकाणी शंका नाही, परंतु त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा एखादा नेता या देशाचं नेतृत्व करायला जातो त्यावेळेला मोदींनी त्या मुख्यमंत्री पदाच्या झुलेतून बाहेर येऊन या देशाला नेतृत्व देणं गरजेचं आहे। आणि जेव्हा देशव्यापी नेतृत्व करायला आपण निघतो त्यावेळेला केवळ गुजरात अशा प्रकारचं दुसऱ्या राज्यात जाऊन त्या ठिकाणी बोलणं म्हणजे शेवटी जेव्हा सर्व राज्यांचा विचार करून देशाचे जे सार्वत्रिक प्रश्न आहेत तशा प्रकारचं देशव्यापी नेतृत्व होणं अपेक्षित आहे। अशा प्रकारची भूमिका राज ठाकरे साहेबांनी उदयजी त्या ठिकाणी मांडली। आणि मी आपल्याला सांगतो की या देशामध्ये अनेक पंतप्रधान झाले, आपण स्वर्गीय इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले, लालबहादूर शास्त्री असतील, जवाहरलाल नेहरू असतील, या साऱ्या मंडळींनी त्या ठिकाणी लोकांना असं कधी वाटलं नाही की हे एका प्रांताचे आहेत, हे एका जमातीचे आहेत, तर या देशाचे आहेत। अशा प्रकारची जी एक सार्वत्रिक भावना त्या ठिकाणी यांच्या माध्यमातून या देशाने वारंवार त्या ठिकाणी त्यांच्या सरकारात म्हणजे तुमचं म्हणणं आहे प्रवीणजी तुमचं म्हणणं आहे की मोदी हे आता सध्या एका देशाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार वाटत नाहीयेत तर एका गुजरातचे पंतप्रधान पदाचे उमेदवार वाटतात, बरोबर आहे? हो, अगदी बरोबर आहे। मी येतो तुमच्याकडे, परंतु राज ठाकरे आज त्यांच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले याविषयी पाहूया, त्या विषयावरचा एक रिपोर्ट। ज्या दिवशी त्यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलं भारतीय जनता पक्षाने, मला असं वाटते की त्या दिवशी नरेंद्र मोदींनी गुजरात राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे। राजकारणात कुणीही कुणाचा कधीच कायम शत्रू नसतो किंवा मित्रही नसतो। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींवर केलेल्या टीकेमुळे याचा पुन्हा एकदा प्रत्यंतर आलाय। काय मोदींचं गुणगान करणाऱ्या राज ठाकरेंच्या इंजिनानं आता तोंड वळवलं असून नाशिक मुक्कामी त्यांनी मोदींवरच हल्लाबोल केलाय।
राज ठाकरेंनी अचानक मोदी विरोधी घुमजाव करण्याची विविध कारणं पुढे येत आहेत. जेव्हा राज आणि मोदींची मैत्री घट्ट होती तेव्हा शिवसेना नेतृत्व त्यावरून खट्टू होतं. अगदी सामनामधून मोदींवर अधूनमधून टीकेचे बाण सोडले जायचे. परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं निधन आणि मोदींची पंतप्रधान पदाची उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर राजकीय समीकरणं बदलू लागली. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेची सूत्र उद्धव ठाकरेंकडे आली. त्यावेळी मोदींनी केवळ मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंचं सांत्वन केलं. पंतप्रधान पदाचे उमेदवार झाल्यानंतर ते जेव्हा जेव्हा मुंबईत आले तेव्हा तेव्हा ते उद्धव ठाकरेंना भेटले. परंतु एकदाही त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली नाही. मोदींना सध्या पंतप्रधान पदाचे वेध लागले असल्यानं शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना दुखावणं त्यांना महागात पडलं असतं. शिवसेनेकडे सध्या 11 खासदार आणि 45 आमदार आहेत. याउलट मनसेचा एकही खासदार नाही आणि केवळ 12 आमदार आहेत. अंतर ठेवू लागले. त्यामुळेच राज यांनी संधी मिळताच मोदींवर तोफ डागायला सुरुवात केली आहे. यापूर्वी उत्तर भारतीयांना टार्गेट करून मनसेनं मराठी लोकांची मनं आणि मतं जिंकली. आता मोदींच्या रूपानं गुजराती लोकांची भलामण होऊ लागली आहे. मुंबईतील दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात गुजराती भाषिकांची संख्या लक्षणीय आहे. मराठी मतं जिंकण्यासाठी गुजरातींना सॉफ्ट टार्गेट करण्याची व्यूहरचना कदाचित मनसेनं आखली असावी. राज ठाकरेंच्या मोदी विरोधाला ही राजकीय किनार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण पाहिलं की नेमक्या काय कारणांसाठी अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं असू शकतं. पण सवाल असा आहे की हे वक्तव्य नेमकं आत्ता करायचं कारण काय? राजकारणात टायमिंगला फार महत्त्व असतं. मोदी यांची पंतप्रधान पदाची उमेदवारी जाहीर झाल्याला सुद्धा आता बराच काळ लोटला. त्यावेळीच नेमकं हे वक्तव्य राज ठाकरे यांच्याकडनं का आलं नाही, ते नेमकं आजच का आलं, याविषयी आपण प्रश्न विचारणार आहोत प्रवीण दरेकर यांना. प्रवीणजी, नाही, शेवटी राजकीय पक्ष उदयजी चालवत असताना राज ठाकरे यांच्याविषयी आपल्याला जवळून माहीत आहे. मीडियामध्ये कधी बोललं पाहिजे, कुठे बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे याचं नीट भान आणि ज्ञान आणि समज सुसुकता असणारं नेतृत्व आपण राजसाहेबांच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. आणि आजच्या त्यांच्या बोलण्यामध्ये आपण जर बघाल तर त्यांनी अत्यंत स्पष्ट अशी भूमिका मांडलेली आहे. कदाचित त्यावेळेला ती भूमिका त्यांना मांडायची नसेल, आज योग्य वाटत असेल, इतर काही अवलोकन त्यांना करायचं असेल, राजकीय काही त्यांचे आडाखे असू शकतात आणि त्याच्यामुळे समय सूचकतेच्या बाबतीत, टायमिंगच्या बाबतीत बोला. त्यांचे राजकीय आडाखे नेमके काय होते, त्या राजकीय आडाख्यांची आपण चर्चा करणार आहोत. किरीट सोमय्या, ज्या ईशान्य मुंबई मधून आपण आता सध्या उमेदवारीसाठी इच्छुक आहात, त्या ईशान्य मुंबईत खूप मोठ्या प्रमाणावर गुजराती भाषिक राहतात. आपण मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर आणि विशेषतः गुजरातमध्ये मोदी निवडून आल्यानंतर आपला जल्लोष याच चॅनलवरनं आम्ही सगळ्यांना दाखवला होता. एक प्रकारे आपण भारतीय जनता पक्षामधले मोदींचे अत्यंत खंदे समर्थक आहात. या दोन्ही बाबींकरता आज तुम्हाला बोललोय. पहिला प्रश्न असा आहे, राज यांच्या वक्तव्यावर तुमच्या पक्षातनं काहीशा जळजळीत प्रतिक्रिया आलेल्या आहेत. तुमची काय प्रतिक्रिया आहे? काही आश्चर्य वाटलं नाही मला, कारण की राज ठाकरे आणि मनसेना राजनीतिक दृष्ट्या जिवंत राहायचं असेल, म्हणजे पक्ष अस्तित्व किंवा वाढवायचं असेल तर त्यांना काहीतरी त्यांची स्ट्रॅटेजी, पॉलिसी ठरवायलाच हवी होती. आता प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने विचार करतो, कोणी कुणाचा विरोध करून, निषेध करून असा प्रकाराने करतो, कोणीतरी कुठला तरी एक विषय घेऊन पुढे जाऊन प्रयत्न करतो. म्हणून यात मला काही आश्चर्य वाटलं नाही. केव्हा तरी हे करावंच लागणार होतं. पुढच्या महिन्यात लोकसभेच्या निवडणुका घोषित होणार, म्हणून राज ठाकरेंनी मनसेचा आपला सहयोगी यांच्याबरोबर चर्चा करून हे ठरवलं असेल की बा आपल्याला दुसरा काय मार्ग नाहीये, पर्याय नाहीये, म्हणून त्यांना आपलाही विरोध करावा लागणार, भाजपलाही करावा लागणार, कम्युनिस्टांचाही विरोध करावा लागणार, शिवसेनेचाही करावा लागणार, राष्ट्रवादी काँग्रेसचाही करावा लागणार. स्वाभाविक आहे. त्यात मला काय फार चुकीचं वाटलं नाही. मी फक्त एकच गोष्ट स्पष्ट करू इच्छितो उदयजी, बोला. याला गुजराती मराठी किंवा मराठी साऊथ इंडियन असं स्वरूप देणंही योग्य नाही आहे. मुद्दे जे त्यांनी मांडले हे त्यांच्या पक्षाचे मुद्दे आहेत. मी माझ्या पक्षाचे मुद्दे मांडणार, परंतु जनताला जनतेचे मुद्दे हवे आहेत. आज नरेंद्र मोदी बद्दल प्रत्येक व्यक्ती बोलतो, प्रत्येक व्यक्ती, कारण की त्या सगळ्यांना वाटते की माझी लढाई नरेंद्र मोदीची आहे किंवा माझी लढाई नरेंद्र मोदीची आहे असं भासवलं तर त्या स्पर्धेत राहण्यासाठी मी पुढे जाऊ शकतो. आता प्रत्येकाला वाटतंय
आता आमच्या दृष्टीने मुद्दे काय आहे? मोदी विरुद्ध राज हा विषय नाहीच आहे. कोणी कुणाचा विरुद्ध, त्याच्याऐवजी भारतीय जनता पक्ष विरुद्ध कुणाचा आहे? किरीट सोमय्या ते असं म्हणतायत की एवढं होतं तर गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायचा होता. ही जळजळीत टीका नाहीये का? असं आहे, प्रत्येक व्यक्ती आपापल्या दृष्टिकोनातून राजकारण पाहत असतो. आता टीका समजा कोणी केली तर ते टीका समजून घेऊन त्याच्यावर शांतपणे विचार करून लोकांच्या समोर आपली भूमिका मांडणं हे भारतीय जनता पार्टी अशा प्रकाराने काम करते. कोणी काय टीका केली आणि कोणी काय बोललं त्याला त्यांचा राजकीय पक्ष वाढवण्यासाठी, त्यांच्या वोट बँक निर्माण करण्यासाठी कोणी समजा नरेंद्र मोदीचा उपयोग करत असेल, मी याच्याकडे लक्ष नाही देणार. किरीट सोमय्या म्हणजे भारतीय याचा जनता अर्थ पक्ष स्वतःकडे बोलण्यासारखं लोकांच्या काही समस्या. नाही. किरीट सोमय्या स्वतःकडे बोलण्यासारखं काही नाही, स्वतःच्या पक्षाचं दाखवण्यासारखं काही नाही, म्हणून नरेंद्र मोदी यांचा वापर केला जातोय असं आपल्याला म्हणायचं का? याचं कारण 2011 साली ज्या मोदींचं गुणगान पंतप्रधान पदासाठीचे लायक उमेदवार असं केलेलं होतं, त्यांना आता पाठिंबा द्यायला ते तयार दिसत नाहीयेत. काय सांगाल तुम्ही? मी असं म्हणणार की मनसे आपली भूमिका काय मांडते ते राजकीय विश्लेषक पाहणार. भारतीय जनता पक्ष त्याच्या चर्चेत जाणार नाही. भारतीय जनता पक्ष स्वतःचं मत मांडणार. नरेंद्र मोदी आज देशात श्रेष्ठ पंतप्रधानाचे व्यक्तिमत्व आहेत. भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदीला लोक का मानतात? तो महागाईचा विरुद्ध आहे, तो भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ आहे, तो व्यभिचार अत्याचाराचा समोर उभे आहेत, तो एक विकास पुरुष आहे, म्हणून जनता नरेंद्र मोदीचा मागे उभी आहेत. मी आता बाकी याच्यात फार तर जात नाही की राजसाहेब काय बोलले आणि काय नाही बोलले. माझ्या दृष्टीने नरेंद्र मोदी आज श्रेष्ठ असल्यामुळे. किरीट सोमय्या मला एक सांगा, गुजराती विरुद्ध मराठी असा वाद झाला आणि मराठी मतं जर मनसेकडे गेली तर केवळ गुजरात्यांच्या मतावर ईशान्य मुंबईतून किंवा मुंबईच्या अन्य भागातून निवडून येणं भाजपला जड आहे याची आपल्याला निश्चित जाणीव झालेली असेल. मला असं वाटतंय की आता संकुचित विचार मी न कधी केलाय न कधी माझ्या पक्षाने केलेला आहे. हा संकुचित विचार नाहीये, त्याला मी राजकारणातला व्यभिचार म्हणतो. आज जसं अनावधानाने म्हणलं की काय मला माहित नाहीये, तुम्ही छत्रपती शिवरायांना तुमचा मतांचा स्वार्थासाठी एवढे लहान का करतात हो? छत्रपती आपण जाऊया प्रवीण दरेकर यांच्याकडे. प्रवीण दरेकर, तुम्ही नरेंद्र मोदींचा उपयोग करताय आणि तुम्ही छत्रपती शिवरायांचाही उपयोग करताय. किरीट सोमय्या म्हणताय नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग करायची गरज नाही. ते या ठिकाणी या महाराष्ट्राची अस्मिता आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा उपयोग नव्हे तर त्यांचा आदर करून राज्यातील सर्वच पक्ष त्या ठिकाणी त्यांच्याशी नतमस्तक होत असतात. आता प्रश्न राहिला मोदींचा उपयोग. आता मोदींचा उपयोग, आम्हाला मोदींवर टीका केली म्हणजे उपयोग होतो असं जर मानत असाल तर ते दुर्दैव आहे. उलट त्या ठिकाणी आपली परखड भूमिका मांडत असताना मोदींवर त्या ठिकाणी अशा प्रकारचं वक्तव्य करून आपला स्पष्ट आणि परखडपणा राजसाहेबांनी त्या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि ते करत असताना त्यांनी, मी पुन्हा या ठिकाणी सांगतो की मोदी लायक, जे पूर्वी बोलले होते मोदी लायक उमेदवार आहेत, आजही मोदी योग्यतेचे नाहीत असं राजसाहेब ठाकरे कुठेही म्हणाले नाहीत. फक्त त्यांनी एवढं सांगितलं की मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसून त्या ठिकाणी फोकस मुख्यमंत्री पदापुरता किंवा त्या राज्यापुरता न राहता त्या राज्याचं कॅम्पेनिंग इतर राज्यात न करता त्या ठिकाणी प्रवीण दरेकर, हा मुद्दा एक वेळ आपण ग्राह्य धरू शकतो की यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी कुठल्या एका प्रांताचे नव्हते, तसं मोदींनी कुठल्या एका प्रांताचं नसलं पाहिजे असा तुमचा दावा, बरोबर आहे. परंतु खुलेआमपणे मोदींना आज पंतप्रधान पदासाठी पाठिंबा का बरं देत नाही आहात की जो काल 2011 साली दिला जात होता? नाही, अजून पाठिंब्या संदर्भात या ठिकाणी काही राजसाहेबांनी भूमिका जाहीर केलेली नाही. आलेखा संदर्भात आज तरी तुर्तात बोलले, माझा काही तशा प्रकारचा विचार नाही. आणि राजकारणात आपल्याला माहित आहे की मगाशीच कोणीतरी म्हटलं की राजकारणात उद्या काय होईल, काल काय झालं. पण शिवसेनेने मात्र त्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार, शिवसेनेने त्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून स्वीकारलेलं आहे. प्रवीण दरेकर,
नाही, शिवसेनेची आता काय अपरिहार्यता आहे. शिवसेनेनं त्यांना स्वीकारलं नसतं तर त्या ठिकाणी शिवसेनेला त्यांची गरज आहे, त्यांना शिवसेनेची गरज आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला मोदींची गरज नाही असं स्पष्ट म्हणताय तुम्ही? तुम्हाला मोदींची गरज नाही असंही स्टेटमेंट करताय का तुम्ही? हॅलो, नाही ना उदयजी, मी राजकीय गरजेचं बोलतोय. मोदी राज ठाकरे साहेबांचे काल मित्र होते, आजही त्यांचे संबंध सौदार्याचे आहेत. परंतु राजकारण हा एक वेगळा विषय आहे आणि मैत्री आपला वेगळा विषय आहे. आता मैत्री वेगळी असू शकते, राजकीय तुमची धोरणं, राजकीय आयडिओलॉजी वेगळी असू शकते. त्याच्यामुळे राजकारण आणि मैत्री याची गल्लत असता कामा नये. आणि राज ठाकरे साहेबांनी मांडलेली भूमिका, जसा लालबहादूर शास्त्री असतील, बरोबर, हा मुद्दा तुम्ही मगाशी मांडलेला आहे. परंतु नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातल्या विधानानंतर मनसेची भूमिका आणि त्याहीपेक्षा सुद्धा महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाचा पट आपल्या समोर येतोय. या पटाविषयी नेमकं काय मत आहे संदीप प्रधान आणि अभय देशपांडे यांचं? पत्रकार परिषदेत दुपारी राज ठाकरे यांनी मोदी यांच्यावर एक प्रकारे गुणगान करता करता त्यांच्या गुजराती या प्रेमाबद्दल टीका सोडली. मुंबईत येऊन गुजरात्यांचे गोडवे कशासाठी असाही त्यांनी उल्लेख केला. याच विषयी आपण चर्चा करतोय. नेमकं यामागचं राज यांच्या भूमिकेचं घुमजावचं कारण काय असेल? अभय देशपांडे. नाही, मला वाटतं की मागच्या 2 वर्षात जर आपण बघितलं तर राज ठाकरे यांच्या एकाही सभेमध्ये मोदी यांचा उल्लेख नाही असं कधी घडलं नाही. किंबहुना त्यांचं त्या मोदी स्तुतीमुळे अनेकदा त्यांना गुजरातचे ब्रँड ॲम्बॅसिडर अशी टीका त्यांच्यावर व्हायची. परंतु या अलीकडच्या काळातल्या झालेल्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडींमध्ये मनसे कुठेतरी बाजूला पडते किंवा मनसेला उद्या मोदी गुंडाळणार अशी एक साधारणतः चर्चा सुरू होती. म्हणजे मनसेचं वेगळं अस्तित्व राहणार की नाही आणि राहिलं तर त्यांची भूमिका काय राहणार, हा सगळा संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम कुठेतरी संपवण्याचा प्रयत्न आज राज ठाकरे यांनी केलेला आहे. मला वाटतं की मनसे आज त्यांनी एक स्पष्ट केलं की मनसे आज तरी मोदींबरोबर नाही, आमचं स्वतःचं वेगळं एक अस्तित्व आहे. आज ते युतीत नाही आहेत, महायुतीत नाही. भूमिका काहीशी काँग्रेस धार्जिणी वाटते, काँग्रेसला सपोर्ट करणारी वाटते. त्यांच्या भूमिकेचा अप्रत्यक्ष फायदा काँग्रेसला होणार आहे आणि त्यांच्या स्वतःच्या पक्षाचाही त्यांना विचार करावा लागणार आहे. किरीट सोमय्या, मनसेच्या भूमिकेचा अप्रत्यक्ष फायदा काँग्रेसला होणार आहे, काय सांगाल तुम्ही? हे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीवर निर्भर राहणार. जर आम्ही लोकांचा पुढे गेलो, मतदारांचा पुढे गेलो आणि ही भूमिका आमची स्पष्ट केली की आपला विरोध कशाला आहे, जनतेला परिवर्तन हवं आहे, जनतेला महागाईची लढायचं आहे, भ्रष्टाचार नको आहेत, तर हे पर्याय देण्यासाठी जर विरोधी पक्षांची मतं विभागली गेली तर तिथे काय सरकार होणार आहे का? तिथे त्यांच्यातर्फे पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहेत, ते विकल्प देऊ शकतात का देशात आज? तर हे जनतेचा मतदारांच्या पुढे जाऊन आम्ही आमची भूमिका मांडणार, ते त्यांची भूमिका मांडणार. आम्ही पर्याय, विकास, विजन, आम्ही कोणती मराठी गुजराती अशी भूमिका कधीच नरेंद्र मोदींनी नाही मांडली. व कुठे मांडले मला सांगा, त्यांचा कुठल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी मांडले नाही. परंतु आता राज यांच्या भूमिकेमागे तसा एक प्रकारचा सूर दिसतो, तसं धोरण दिसतं. हे मी सांगितलं, प्रत्येक पक्षाची आपली स्ट्रॅटेजी असते, व्यूहरचना असते, परंतु त्याचं नुकसान की नफा हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, शिवसेना महायुतीचे कार्यकर्ते, त्याचबरोबर त्या मतदारांना आम्ही जर कन्व्हिन्स करू शकलो की नाही तर पुन्हा हेच 5 वर्ष सरकार राहणार, हेच 6,83,000 कोटीचे घोटाळे होणार, याच्यापेक्षा दुप्पट महागाई होणार, असं नेतृत्व येणार. संदीप प्रधान, तुम्ही सांगा, निवडणूक जवळ आलेली असताना एक प्रकारे निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचं विधान करणं, घुमजाव करणं आणि स्वतःचं अस्तित्वाचा एक दर्शन घडवणं, काय सांगाल? नाही, एक निश्चित आहे, कारण आपल्याला माहिती असेल की मागच्याच आठवड्यामध्ये मनसेच्या आमदारांची मीटिंग झाली होती. आपल्याबरोबर प्रवीण दरेकर आहेत. त्या मीटिंगमध्ये अनेक आमदारांनी असं मत व्यक्त केलं की मनसेनी महायुतीमध्ये सहभागी व्हायला हवं आणि त्या मताच्या विरोधातलं मत राज ठाकरे यांचं आहे, असं राज ठाकरे यांनी त्या बैठकीमध्ये स्पष्ट केलं.
त्याच पार्श्वभूमीवर आता काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी महायुतीमध्ये सहभागी झाले. महायुतीचा आणखीन विस्तार झाला. यामुळे एक नैतिक दडपण राज ठाकरे यांच्यावरती येणं बरोबर आहे. स्वाभाविक म्हणजे आहे. राज ठाकरे हे साधारणतः आता अकेला चलोरेच्या भूमिकेत आहेत. ते कोणाबरोबरही पार्टनर म्हणून जाऊ शकत नाहीत. याच्या मागे त्यांची धोरणं कारणीभूत आहेत आणि या अकेला चलोरेमुळे त्यांची आणि त्यांच्या पक्षाची एक प्रकारे ते खेचले जात आहेत त्याच्याबरोबर असं वाटतंय. नाही, अजिबात नाही. त्यांची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. त्यांना आत्ता महायुतीमध्ये जायचं नाहीये आणि त्यांच्या आमदारांना असं वाटतं की आपण समजा महायुतीमध्ये गेलो तर आत्ताचं हे सरकार जाऊन कदाचित सत्तेच्या जवळ आपण जाऊ शकतो. पण त्यांना आत्ता सत्तेची स्वतः राज ठाकरेंना काही घाई वाटत नाही. आणि राजू शेट्टी महायुतीमध्ये सहभागी झाल्यामुळे एक दडपण त्यांच्यावरचं वाढणार आहे की महायुतीमध्ये सहभागी होण्याचं. त्यामुळे त्यांनी हे जे टायमिंग निवडलंय ते त्यामुळे निवडलेलं आहे की पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे. दुसरं असं आज ते युतीत सहभागीच नाही आहेत मुळात. म्हणजे युतीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार मुख्यमंत्री असावा की नसावा त्यामुळे काय परिणाम होतील यांची चिंता करण्याचं काही कारण नाही त्यांना. मुळात जर त्याची चिंता ते आता समजा त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला उद्या मोदींनी, मनसे त्यांना पाठिंबा देणार आहे का? महायुतीत सहभागी होणार आहे का? प्रवीण दरेकर, ज्या महायुतीत तुम्ही सहभागीच नाही आहात त्या महायुतीच्या एनडीएच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराबद्दल तुम्ही बोलायचं कारणच काय होतं? आणि उद्या जर समजा त्यांनी गुजरातचा राजीनामा दिला तर तुमचा पक्ष त्यांना उद्या सकाळी सपोर्ट करणार आहे का? नाही, कसं आहे, त्यांच्याविषयी बोलायचं नाही. राजकारणामध्ये कुठल्याही पक्षाचा नेता कुठल्याही पक्षाविषयी त्या नेत्यांच्या भूमिकेविषयी बोलू शकतो. लोकशाहीने दिलेला तो राजकीय पक्षांना आणि नेत्यांना अधिकार आहे. आता उद्या मोदींनी जर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तर काय करणार असा आपण प्रश्न विचारताय. मुख्यमंत्री पदाचा मोदींनी राजीनामा देऊन राजसाहेबांनी घेतलेली देशव्यापी भूमिका घेतली तर राजसाहेब पुन्हा आपल्यासमोर येऊन आपली भूमिका सांगतील आणि राज ठाकरे साहेब जी भूमिका सांगतात त्याप्रमाणे केल्याचं आपण अनेकदा या महाराष्ट्रामध्ये पाहिलेलं आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ द्या, लगेचच आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करू. कारण जर राजसाहेबांनी असं म्हणाले असतील. प्रवीण, मी येतो तुमच्याकडे. संदीप प्रधान, मला तुम्ही सांगा, अलीकडच्या काळात मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यातला दोस्ताना वाढल्यामुळे की काय एक प्रकारची अस्वस्थता मनसेमध्ये निर्माण झाल्याचं निदर्शक आहे? नाही, दोस्ताना म्हणजे आता जसं अभय म्हणाला त्याप्रमाणे की हे एका युतीमधलेच पक्ष आहेत, शिवसेना आणि मनसे. आणि शिवसेनेचं सातत्याने प्रेशर भाजपवर राहतं की तुम्ही मनसेला डोळा मारू नका. म्हणजे मध्ये मध्ये जे भाजप मनसेला डोळा मारण्याचं जे काम करते तसं करू नका, असं एक प्रेशर शिवसेनेकडून सातत्याने राहतं. हा मुद्दा आहे. दुसरा असं आहे की मोदी समजा गुजरात आणि महाराष्ट्राची तुलना करताना जर फॅक्ट्सवर बोलले असते तर कदाचित राज ठाकरे यांनी त्यांना विरोध केला नसता. पण त्यांनी जे काही काही मुद्दे वेढले, म्हणजे विशेषतः एंट्री टॅक्सच्या याच्याबद्दलचा मुद्दा आहे. मुळामध्ये 2012 मध्येच तिथे संगणकीकरण झालेलं आहे. पण तरी सुद्धा मोदी असं म्हणतात की तिथे मॅन्युअली अजून काम चालतं. म्हणजे मोदींचे मुद्दे हे तथ्याला धरून सत्याला धरून नव्हते. याविषयी मी प्रश्न विचारणार आहे. किरीट सोमय्या यांना एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय मोदी विरुद्ध राज. झी 24 तास, एक पाऊल पुढे.